Hello, good morning students. You all welcome in Asian College of Science and Commerce. And today we are going to see the content of trends of organizational behavior, major trends of organizational behavior. In that coming emergence trends of organizational behavior. With the help of another video, I am going to attach here the major trends of organizational behavior. आपण त्याचा हे करून ऑर्गनायझेशनल बिहेवियर आता बघणार आहोत. सो मॉडल्स ऑफ ऑर्गेनाइजेशनल बिहेवियर जब देखते हैं तब ऑर्गेनाइजेशनल बिहेवियर का यूटिलाइजेशन किया जाता है. ऑर्गेनाइजेशनल बिहेवियर इज़ द मोस्ट इम्पॉर्टेंट टॉपिक फॉर योर सिलेबस. The number of trends are going here for the organizational behavior. It is emerging behavior, natural behavior, international behavior. All those things are coming under the organizational behavior. Okay, so see what is mean by organizational behavior. Now we are going to see here. बिहेवियर लेने वाले हैं कि क्या क्या ट्रेंड्स आए हैं ऑर्गेनाइजेशन बिहेवियर में. सबसे पहले बात, यहाँ पर सिर्फ ऑर्गेनाइजेशन की बात नहीं होती, यहाँ पर बात होती है वहाँ के जो एम्प्लॉयज़ हैं उनकी. सो जब वो एम्प्लॉयज़ वहाँ काम करते हैं उनकी मैनेजमेंट भी उतनी ही इम्पोर्टेंट है जितने ऑर्गेनाइजेशन के गोल्स. तो यहाँ पे इन द पॉइंट ऑफ व्यू ऑफ ऑर्गेनाइजेशन बिहेवियर एज वेल एज HRM, दैट इज ह्यूमन रिसोर्स मैनेजमेंट के बेसिस पे जो ट्रेंड्स हैं वो हम डिस्कस करेंगे. सो ह्यूमन रिसोर्स मैनेजमेंट के हिसाब से और ऑर्गेनाइजेशन के एंगल के हिसाब से जो चेंजेस ऑर्गेनाइजेशन में आ रहे हैं, बहुत सारे चेंजेस आ रहे हैं, बहुत सारे. हम इसमें एक्चुअली एक वीडियो में डिफाइन नहीं कर सकते उसको, लेकिन जो बेसिक चेंजेस आ रहे हैं उसमें सबसे पहला चेंज है जो मल्टीनेशनल कोऑपरेशंस, जो MNCs आ रही हैं आजकल, उनका इमर्जेंस होना बहुत बड़ा ट्रेंड है ऑर्गेनाइजेशन बिहेवियर और HRM के लिए. क्योंकि वो ऑर्गेनाइजेशन जब कोऑपरेशंस हमारे कंट्री में डेवलप होती हैं तो उससे लोगों को काम मिलता है, लेबर बढ़ता है, कैपिटल बढ़ता है, इन्वेस्टमेंट बढ़ता है, उससे पूरी इकोनॉमी चेंज हो जाती है. तो ये इमर्जिंग ट्रेंड बहुत बड़ा हिस्सा होता है किसी भी इकोनॉमी का. उसके बाद सेकेंड चीज़ जो एनवायरनमेंट में, जो वर्क प्लेस में आती है, वो एक क्रॉस कल्चर की, यानी कि जब MNCs में काम हो रहा है तो ऐसा तो नहीं है कि सिर्फ यहीं के लोग हैं, क्योंकि वो MNC है, मल्टीनेशनल कंपनी है, तो उसमें अलग अलग कल्चर के लोग होंगे. तो जब अलग अलग कल्चर के लोग, जब अलग अलग प्रोसेस के लोग साथ में काम करते हैं तो वो क्रॉस कल्चर एनवायरनमेंट में आता है. ठीक है, क्रॉस कल्चर एनवायरनमेंट में बहुत सारी चीज़ें आ सकती हैं, जैसे कि स्टीरियोटाइपिंग हो सकता है. तो वो स्टीरियोटाइपिंग को हटाना आज के टाइम पे ये हो रहा है कि ऐसा तो नहीं है कि सेक्स रोल होता है कि जैसे अगर वुमेन है तो वो यहाँ काम नहीं कर सकती या ये काम नहीं कर सकती. तो नंबर ऑफ़ वुमेन बल्कि USA में ज़्यादा है. ठीक है, नंबर ऑफ़ मैनेजर्स UK में ज़्यादा है अगर कंपेयर करें बाकी कंट्रीज से. तो ये जो स्टीरियोटाइपिंग है वो हट रही हैं. उसके बाद मोटिवेशन दिया जा रहा है कि हम जितना हो सके अलग अलग कल्चर्स के साथ काम किए जाएं. वर्क वैल्यूज़ बढ़ रही हैं, मोटिवेटिंग फैक्टर्स हो रहे हैं. तो ये आ रहे हैं हमारे क्रॉस कल्चर एनवायरनमेंट में, वर्क प्लेस में. उसके बाद टेक्निकल स्किल लेबर आ रही है, टेक्नोलॉजी बढ़े जा रही है, अच्छे से हो रही है. तो टेक्नोलॉजी स्किल एनवायरनमेंट हो रहा है, वर्क फोर्स है, यानी कि जो लेबर है वो काफ़ी ज़्यादा टेक्नोलॉजिकल टर्म्स में बहुत बढ़िया है. उसके बाद स्मॉलर साइज ऑफ वर्क फोर्स आ रहा है, यानी कि जो ऑर्गेनाइजेशन में लोग काम कर रहे हैं वो कम लोग ज़्यादा इफेक्टिव हो रहे हैं. ठीक है, उनका वो कम लोग ही काफ़ी हैं उस ऑर्गेनाइजेशन को संभालने के लिए. तो वो ज़्यादा इमर्जिंग ट्रेंड्स में आ रहा है कि कंपनी स्मॉलर साइज वर्क फोर्स चाहती है. उसके बाद यहाँ पर क्या होता है, फ्लेक्सी टाइम है, फ्लेक्सी प्लेस है, जैसे वर्क फ्रॉम होम अपॉर्चुनिटीज़. सो फ्लेक्सी टाइम एंड फ्लेक्सी प्लेस, फ्लेक्सिबल प्लेस आई वुड से. सो इट्स फ्लेक्सी प्लेस. और कम्युनिकेशन बेटर हुआ जा रहा है, वायरलेस होता है. तो इंटरनेट जो हमारा कॉमर्स या हम बोल सकते हैं इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन है वो ज़्यादा है.
है ना। तो कम्युनिकेशन है, इंटरनेट पावर्स, ये सारी जो टेक्नोलॉजिकल चीज़ें हैं ये बढ़ रही हैं और बहुत अच्छे से हो रही हैं। टाइम वेस्ट में सारा काम ईमेल्स पर हो रहा है। उसके बाद जो ऑर्गेनाइजेशन का स्ट्रक्चर है वो हायरार्किकल जो स्ट्रक्चर है वो हॉरिजॉन्टल स्ट्रक्चर है, यानी कि सब एक बेस पर काम कर रहे हैं। ऐसा नहीं है कि जो आपका मैनेजर है वही इंटेलिजेंट है और जो आप वो कहेगा वो करना होगा, ऐसा नहीं। अब सारे ऑर्गेनाइजेशन में ह्यूमन्स को यानी कि वर्क फोर्स को इतना इन्वॉल्व किया जा रहा है, चाहे वो कैसा भी डिसीजन मेकिंग हो, इम्पोर्टेंट हो, तो उनमें भी इन्वॉल्व किया जा रहा है, राइट। सो इसमें पेपरलेस हो गया। इसमें हम कह सकते हैं कि कंटिजेंसी एम्प्लॉयज़ हैं। कंटिजेंसी वर्कफोर्स का मतलब कि जो परमानेंट टेम्पररी एम्प्लॉयज़ हैं, तो सारे ही एक साथ काम कर रहे हैं। हॉरिजॉन्टल स्ट्रक्चर है। Hi everyone, my name is Payal and I have a 2-year-old son. जो मैंने अभी आपको समझाया। ऑर्गेनाइजेशनल कल्चर में ये बहुत सारी चीज़ें होती हैं कि जो जेंडर रोल डिफाइंड है। आजकल क्या है, सब इक्वल है, तो इक्वालिटी वर्क फोर्स में काफ़ी ज़्यादा इमर्जिंग ट्रेंड है, जो कि एक्चुअल में प्रैक्टिकल वे में अभी भी कम है, क्योंकि 21st सेंचुरी में होने के बाद भी हम मैस्कुलिनिटी की बात कर रहे हैं, फेमिनिज्म की बात कर रहे हैं। हमें इससे बहुत आगे होना चाहिए, तो हम बहुत पीछे चल रहे हैं 21st सेंचुरी के हिसाब से। बट ये इमर्जिंग ट्रेंड ज़रूर है कि हाँ, ये चीज़ें बढ़ रही हैं, अच्छी वे में, पॉजिटिव वे में जा रही हैं। सो इस वे में एक और चीज़ आती है जो कि आती है इंडिविजुअलिज्म वर्सेस कलेक्टिविज्म, यानी कि ऑर्गेनाइजेशन में जो लोग इंडिविजुअली काम करना चाहते हैं, जो बिलीव करते हैं कि वो अकेले संभाल सकते हैं सारी चीज़ें, तो कई ऑर्गेनाइजेशन में इंडिविजुअलिज्म के हिसाब से काम होता है और उसके अलग अलग प्रॉस एंड कॉन्स हैं। कलेक्टिविज्म के भी ऐसे ही, अगर कलेक्टिव डिसीजन मेकिंग हो रहा है तो उसके भी पॉजिटिव वे हैं। हमने ये ग्रुप डिसीजन मेकिंग में पढ़ा था, वो आप प्रीवियस वीडियोज़ में देख सकते हैं, तो आप उससे रिलेटेड कलेक्टिविज्म में लिख सकते हैं। उसके बाद यहाँ एक और इमर्जिंग ट्रेंड्स में आ रहा है, वो है जो सोशल लोफिंग है। हमने प्रीवियस वीडियोस में पढ़ा है, अगर आपने हमारी प्रीवियस वीडियोस नहीं देखी तो प्लीज़ जाके देखिए, और आपको, क्योंकि ये सारे पॉइंट्स से इंटर रिलेटेड है और आपको बेटर अंडरस्टैंडिंग होगी अगर आपने सारी ऑर्गेनाइजेशन बिहेवियर्स की हमारी। ऑल्सो जो मैनेजिंग चेंजेस हैं, हमने जो प्रीवियस वीडियोस में पढ़ा है, वो मैनेज अच्छे से हो पा रहा है। तो मैनेजिंग चेंज को फोकस किया जा रहा है इमर्जिंग ट्रेंड्स में। उसके बाद इसमें हम ले सकते हैं जो पर्सनालिटीज़ हैं लोगों की, जो डाइवर्सिटी है वो बहुत ज़्यादा है, ठीक है। चाहे वो एक ही ऑर्गेनाइजेशन में मल्टी पर्सनालिटीज़ लोग हो या फिर वो क्रॉस कल्चर एनवायरनमेंट हो, तो ये चीज़ें इंक्रीज हो रही हैं। और डाइवर्सिटी को लेके जो माइंडसेट है वो भी पॉजिटिव वे में जा रहा है कि अब ऑर्गेनाइजेशन चाहती हैं कि उनके अलग अलग डाइवर्सिटी के अलग अलग कल्चर बैकग्राउंड्स के लोग आएँ, ताकि वो बहुत सारे नॉलेज, एक्सपीरियंस और अपना वैल्यूज़ ला रहे हैं ऑर्गेनाइजेशन की तरफ। और जो लास्ट पॉइंट में मैं इसमें पढ़ूंगी वो है HRM सिस्टम, यानी कि ह्यूमन रिसोर्स सिस्टम पे फोकस किया जा रहा है कि सिर्फ कॉमन गोल या ऑर्गेनाइजेशन गोल ही नहीं, बल्कि ह्यूमंस जो वहाँ काम कर रहे हैं उस वर्क फोर्स का भी अचीवमेंट, उनका रिवॉर्ड्स देना, उनको इंसेंटिव्स, उनको मोटिवेट रखना भी इम्पोर्टेंट है, और उनका मैनेजमेंट भी उतना ही इम्पोर्टेंट है जितना एक ऑर्गेनाइजेशन गोल्स का। सो ये इमर्जिंग ट्रेंड्स का ओवरव्यू। आप अगर एग्जाम्स में आते हैं तो इन पॉइंट्स को बिल्कुल एलैबोरेट करके अच्छे से डिफाइन कर सकते हैं, और इनको एलैबोरेट करने के लिए आप हमारी प्रीवियस वीडियोस को भी ज़रूर देखें। सो इफ़ यू लाइक द वीडियो। So students, this all about you have seen here all about the major trends in organizational behavior. Okay, so there was a number of major trends in organizational behavior. She has talked with you 15 point. Okay, but
you are not able to write a 15 point. If you are asked a question for only 4 marks, then in that case you can solve only for, in that case you can only write the 5 points from these 15 points. Okay. आणि आणि ठीक आहे. तर त्या 15पैकी जर तुम्हाला 4 मार्कासाठी क्वेश्चन आला असेल तर तुम्ही फक्त 5 पॉईंट त्यातले लिहू शकता. छान व्यवस्थित एक्सप्लेन करून लिहा. आणि जर तुम्हाला 16 मार्कासाठी क्वेश्चन आला असेल, तोच क्वेश्चन जर तुम्हाला 10 किंवा 16 मार्कासाठी आला असेल तर 15 पॉईंट पूर्ण लिहा. आणि त्यातले जेवढे पॉईंट तुम्हाला एक्सप्लेन करणं शक्य आहे, म्हणजे आता 5 तर तुम्ही करूनच ठेवणार, पण त्या व्यतिरिक्त 10 किंवा 15 पॉईंट तुम्हाला जर शक्य असेल एक्सप्लेन करायला तर ते सुद्धा तुम्ही तिथे एक्सप्लेन करा. ओके. सो आपण आपल्या बुकमधले पॉईंटसुद्धा बघणार आहोत. तर हा एक व्हिडिओ झालेला आहे. आपण एक दुसरा व्हिडिओ करूया ज्याच्यामध्ये मी तुम्हाला बुकिश लँग्वेजमधून ट्रेंड्स ऑफ ऑर्गनायझेशनल बिहेवियर शिकवणार आहे. ओके. ट्रेंड्स ऑफ ऑर्गनायझेशनल बिहेवियर. इमर्जिंग ट्रेंड्स इन ऑर्गनायझेशनल बिहेवियर. Emerging the trends in organizational behavior. Organizations have witnessed a great development from the old times, particularly respect of structure, operations and peoples. There is a considerable change in across the cultural environment, influencing of MNC growth in a technical know-how and qualified the management, which have provided the different environment in the modern organization. Some of the important trends are observed are mentioned below. Okay, some of the important given here. Number 1 is a globalization. आता बघा, ऑर्गनायझेशनल बिहेवियर जर तुम्हाला चेंज करायचा असेल किंवा ऑर्गनायझेशनल बिहेवियरचा जर तुम्हाला ट्रेंड चेंज करायचा असेल तर काय गरजेचं आहे, काय महत्त्वाचं आहे, तर ग्लोबलायझेशन होणं गरजेचं आहे. तुमचं जे ऑर्गनायझेशन आहे ते ग्लोबल होणं गरजेचं आहे. ते सगळ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. बरोबर. तुमचं ऑर्गनायझेशन जर लोकांपर्यंत पोहोचलंच नाही तर तुमचं प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचणार नाही, तुमच्या सर्व्हिसेस लोकांपर्यंत पोहोचणार नाही, तुम्ही नेमकं काय काम करताय हे तुमचं लोकांपर्यंत पोहोचणार नाही. मग ते होण्यासाठी काय गरजेचं आहे, त्याचं प्रॉपर मार्केटिंग होणं गरजेचं आहे. आणि ते प्रॉपर मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनचं ग्लोबलायझेशन करणं गरजेचं आहे. ऑर्गनायझेशन इन अ रिसेंट डेज have changed the style of working and tries to separate worldwide, trapping a new marketplace, new technology, or reducing cost through the specialization or cheap labor are few of different reasons that motives organizations to become global. ओके. त्यामुळे काय होईल की तुमचं ऑर्गनायझेशन ग्लोबल होईल. काय म्हटलेलं आहे, ट्रेपिंग अ न्यू मार्केट प्लेस. काय केलं पाहिजे, तुम्ही नवीन नवीन मार्केट प्लेस ट्रेप केले पाहिजे, नवीन नवीन मार्केटमध्ये काम केलं पाहिजे. ओके. न्यू मार्केट प्लेस ट्रेप केले पाहिजे. लेबर्स आर फ्यू ऑफ द डिफरंट रिझन्स दॅट मोटिव्स द ऑर्गनायझेशन्स टू बिकम अ ग्लोबल. Moreover, to way the companies integrate their business practices with other countries has also changed. Instead of controlling the whole supply chain, countries outsource some parts of to be gain advantages of specialization. Thomas Friedman highlights the phenomena occurs to help the business adapt to globalization. ओके. काय बघितलेलं आहे थॉमस फ्रीडमनी,
काही वेगवेगळ्या कंडिशन्स बघितलेल्या आहे. तर बघा, देर आर सर्वल टाईप्स ऑफ ऑर्गनायझेशनल चेंजेस. वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गनायझेशनल चेंजेस होत असतात आणि त्या ऑर्गनायझेशनल चेंजेस तुम्हाला ॲक्सेप्ट करण्यासाठी सुद्धा बरेचसे रेसिस्टन्स असतात, बरीचशी कारणं असतात. ऑर्गनायझेशनल चेंज हा ॲक्सेप्ट करण्याची सुद्धा बरीचशी कारणं असतात. दॅट हॅज ऑकर्ड टू हेल्प द बिझनेस ॲडॉप्ट द ग्लोबलायझेशन ॲज द ओल्ड प्रिन्सिपल्स नो लॉंगर वर्क इन द एज ऑफ ग्लोबलायझेशन. स्ट्रॅटेजिक चेंजेस, टेक्नॉलॉजिकल चेंज, change in organizational culture including organizational structure change and resistance of work task are some. ओके, हे काय आहे तुमचं ग्लोबलायझेशन. ओके, नेक्स्ट काय आहे, सेकंड पॉईंट काय आहे तुमचा इमर्जिंग एम्प्लॉयमेंट रिलेशन. दुसरं काय महत्त्वाचं आहे की तुमच्या एम्प्लॉयमेंटचं रिलेशन महत्त्वाचं आहे. चेंजिंग ट्रेंड्स इन ऑर्गनायझेशन इन रिसेंट इयर्स हॅव मेड it almost important to consider some of the emerging employee relation issues which can affect the employers in coming डिकेड्स. येणाऱ्या पुढच्या काही डिकेड्समध्ये किंवा येणाऱ्या पुढच्या काही टाईम पिरियड्समध्ये एम्प्लॉयमेंट रिलेशन चेंज करणं किंवा एकमेकांमध्ये सो changing the trends in organization in the recent year have made it almost important to consider some of the emerging employee relation. Okay, some of the important emerging relations is most important. Okay, it at most important consider some of the emerging employee relation issue which can affect the employers in coming डिकेट्स. येणाऱ्या पुढच्या कंडिशन्समध्ये किंवा येणाऱ्या पुढच्या डिकेट्समध्ये तुमचे एम्प्लॉयमेंट रिलेशन वाढवणे किंवा त्याबद्दल अटॅचमेंट तयार करणे हा एक तुमचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो. ओके, अंडरस्टँडिंग दीज इश्यूज विल हेल्प द मॅनेजमेंट टू प्लॅन बेटर अँड रिस्पॉन्डंट्स टू चेंज इन द वर्कप्लेस. एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई रिलेशनशिप इज ऑल्सो शोईंग द चेंज इन मॉडर्न इरा. तुमच्या एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईमधलं रिलेशन कसं आहे, तुमच्या दोघांमधलं रिलेशन कसं असेल, हेल्दी रिलेशन जर असेल तर ऑर्गनायझेशनचं वातावरण हे नेहमी हेल्दी राहू शकते. ओके, employers are no more advocates and participative styles of leadership is welcome. Okay, employees are no more abstract and participative styles of leadership is welcome. Flexible working hours and increase the authority motivators employers to perform their बेस्ट. मोटिवेटर्स एम्प्लॉयर्स काय करू शकतात, त्यांचा परफॉर्मन्स हा बेस्ट देऊ शकतात. मॅनेजमेंट नाव वेलकम्स अपवर्ड कम्युनिकेशन्स अँड पार्टिसिपेशन ऑफ लोअर लेवल एम्प्लॉयर्स इन द डिसिजन मेकिंग प्रोसेस. ओके, मॅनेजमेंट नाव वेलकम. मॅनेजमेंट तुम्हाला वेलकमच करणार आहे जर तुमचं प्रॉपर कम्युनिकेशन असेल, तुमचा जर कामाचा जो रेशो आहे तो नेहमी अपवर्ड जात असेल, तुम्ही तेवढ्याच फोर्सफुली ऑर्गनायझेशनसाठी काम करत असाल तर ऑब्वियसली ऑर्गनायझेशनमधलं इमर्जिंग एम्प्लॉयमेंट रिलेशनशिप जे आहे किंवा एम्प्लॉई आणि एम्प्लॉयरच्या मधलं जे रिलेशन आहे ते स्ट्रॉंग होणार आहे, हेल्दी होणार आहे आणि त्याचा परिणाम काय होईल की ऑर्गनायझेशनची डेव्हलपमेंट. नेक्स्ट आहे चेंजिंग वर्कफोर्स चेंज करणे. आता काय आहे की वर्कफोर्स चेंज करणे दॅट इज नॉट द सोल्युशन फॉर ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट. ओके, इन्स्टेड ऑफ changing workforce we can develop our workforce, we can polish our workforce. Okay, the demography of the workforce has changed in the recent year. This is due to number of factors such as an engaging the population, labor shortage and immigrations. Other significant factors that has changed the workforce is a change in the attitude of workers, employers.
need to adopt their recruitment, training, management process to adopt a changing workforce. Okay, an example of these that where employers may have previously looked for the younger people, younger people. ओके, त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही यंगर पीपल असतात, नवीन तुमचे एम्प्लॉई जे आहेत, ज्यांचं काय आहे की मार्केटशी नवीन नवीन टच असतो, पण त्यांच्यामधल्या ज्या काही आयडियाज असतात त्यासुद्धा यंग असतात. ओके, त्याच्यामुळे ऑर्गनायझेशनमध्ये दोन्हीही प्रकारची लोकं असणं गरजेची आहे, यंग एम्प्लॉईज ॲज वेल ॲज एल्डर एम्प्लॉईज ऑल्सो. ओके, एक्सपिरियन्स employees also. They may now have to burden their view as there are currently a large number of older people either currently employed or seeking employment. These people may need extra training to bring their skills up to date. ज्यामुळे काय होईल की तुमचे कामं, तुमच्यामधल्या काय गोष्टी आहे, तुमच्यामधल्या काय स्किल्स आहे, तुमच्यामध्ये काय ॲबिलिटीज आहे, एम्प्लॉईमधल्या काय ॲबिलिटीज आहे, त्या ॲबिलिटीज समजून घेऊन त्यानुसार त्यांना ते काम दिलं जाईल आणि ज्या ॲबिलिटीज त्यांच्यामध्ये नाही त्या पॉलिश्ड करण्याचा प्रयत्न केला जाईल. ओके, नाऊ प्रेझेंट्स न्यू वॉन्ट्स टू वर्क क्लोजर होम और वर्क फ्रॉम होम. ओके, क्लोजर टू होम और वर्क फ्रॉम होम आता नवीन ट्रेंड आहे. आता बघा, या बुकमध्ये वर्क फ्रॉम होम हा पॉईंट आधीपासूनच आलेला आहे, परंतु आत्ता तर आपण सध्या कोरोनाच्या सिच्युएशनमध्ये वर्क फ्रॉम होम अनुभवतो आहे, प्रत्येकच जण अनुभवतो आहे. आधी फक्त काहीच लोक होते आय टी कंपनीमधले किंवा काही असे लोक होते सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणारे की जे काय करायचे, वर्क फ्रॉम होम हे वर्क रिअलाईज करायचे किंवा अनुभव करायचे, पण आता सगळेच जण वर्क फ्रॉम होमवर काम करत आहेत. ओके, सो एम्प्लॉयर्स मे फाइंड दॅट दे नीड टू मेक दीज पॉसिबल ऑप्शन्स इन ऑर्डर टू रिटेन ओल्ड एम्प्लॉयर्स or find a new staff. Allowing the people to work from home will also make the employer and job more attractive to wider range of people. आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने तुमचा जॉब कंप्लीट करण्याचे तुम्ही काय करू शकता, प्रयत्न करू शकता. ओके, सो सी nowadays organizations are also wasting a shortage of skills labor in many sectors. skills labor तुम्हाला फार कमी मिळतात. ॲबिलिटी असतात, काम करण्याची त्यांच्यामध्ये ॲबिलिटी असते, बट त्यांच्याकडे त्या स्किल्स नसतात. ओके, मग त्या स्किल फाइंड आउट केल्या पाहिजे आणि त्या स्किलवर आपण एम्प्लॉईंसाठी काम केलं पाहिजे, त्यांना ट्रेन केलं पाहिजे, पॉलिश्ड केलं पाहिजे. इफ दे आर नॉट एबल टू पॉलिश, इफ दे आर नॉट गेटिंग द पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आफ्टर गिवन अ ट्रेनिंग, देन यू कॅन चेंज युअर वर्कफोर्स. ओके, नेक्स्ट आहे तुमचं नॉलेज मॅनेजमेंट. प्रत्येक व्यक्तीचं नॉलेज तुम्हाला काय करता आलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीचं नॉलेज तुम्हाला काय करता आलं पाहिजे, मॅनेज करता आलं पाहिजे. आता मॅनेज करता आलं पाहिजे म्हणजे नेमकं काय करता आलं पाहिजे, तर कुठल्या व्यक्तीकडे काय ॲबिलिटी आहे आणि तो कुठल्या काय त्याची स्ट्रेंथ आहे, त्याची स्ट्रेंथ आयडेंटिफाईंग करून त्यावर त्याचं काम करता आलं पाहिजे. नॉलेज मॅनेजमेंट इज अ स्ट्रक्चर ॲक्टिव्हिटी दॅट इम्प्रूव्ज अन ऑर्गनायझेशन्स कॅपॅसिटी ॲक्वायर, शेअर, युटिलाइज knowledge for its survival and successful knowledge management is around us from very long period of time in one or the other form. The decisions we make and the actions we take both are enabled by knowledge of some types. Hence, to improve the quality of these actions and decisions is important to understand the process of knowledge management. Studies in knowledge management have provided the inspirable relationship between knowledge management and organizational culture. ओके, ऑर्गनायझेशनमधलं वातावरण कसं आहे, ऑर्गनायझेशनचं कल्चर कसं आहे किंवा तुमच्याकडे असणारं तुमचं नॉलेज कसं आहे, या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन करून नॉलेजचं मॅनेजमेंट केलं जातं.
Research has also provided the organizational culture is a major barriers to learning a intellectual asset. आणि तुमच्या व्यक्तींकडे असलेलं नॉलेज ही काय आहे, तुमची एक इंटेलेक्च्युअल ॲसेट आहे. ऑर्गनायझेशनची इंटेलेक्च्युअल ॲसेट आहे. दे फोकस्ड फॉर 4 वे इन विच द कल्चर इन्फ्लुएन्सिंग ऑर्गनायझेशनल बिहेवियर विच इज द कल्चर टू नॉलेज. ओके, and in this point there are 3 sub points are going here: the knowledge acquisition, knowledge sharing, and knowledge dimension and knowledge map. हे पॉईंट आहे, हे एक बेसिक पॉईंट आहे, वाचून सुद्धा तुम्हाला समजतील. नेक्स्ट आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड OB. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि OB याचासुद्धा वापर तुम्ही करू शकता. सो सी, technological changes and advertisement is one of the most silent feature of inspiring the organizational employee today in a particular way. Okay, information technology grow the many field of recent trade. Okay, so last point is information technology. So these all about the major trends of organizational behavior. Okay, so today we have seen the major trends in organizational behavior. Okay, so thank you and bye bye. We see the organizational behavior across culture. ओके, ऑर्गनायझेशनल बिहेवियर आणि ऑर्गनायझेशनचं कल्चर यामधला एक को रिलेशन आपण बघणार आहोत. सो नंबर 1 इज द कंडिशन्स अफेक्टिंग मल्टीनॅशनल ऑपरेशन्स. हे कंडिशन्स कुठल्या कंडिशन्स अफेक्ट करत असतात मल्टीनॅशनल ऑपरेशन्स. टुडेज मेनी ऑर्गनायझेशन्स डू द बिझनेस इन मोर दॅन 1 कंट्री. एकापेक्षा जास्त कंट्रीमध्ये ऑर्गनायझेशन्स आता सध्या काम करत असतात. मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये आता सध्या ऑर्गनायझेशन्स काम करत असतात. दीज मल्टीनॅशनल ऑर्गनायझेशन्स ॲड न्यू डायमेन्शन्स टू ऑर्गनायझेशनल बिहेवियर ॲज अ कम्युनिकेशन लाईन्स आर lengthened and control often become difficult. In this context, it is necessary that managers acquired both the language and intercultural skills in dealing with people, customers, suppliers, competitors, challenges from other countries as they taking the risky steps into the different social, legal, political and economical environment. एक नवीन प्रकारच्या रिस्क आपण घेत असतो. आणि एक ऑर्गनायझेशन जर वेगवेगळ्या कंट्रीमध्ये काम करत असेल तर त्याला काय म्हणतात, कंडिशन्स अफेक्ट, त्याला काय म्हणतात मल्टीनॅशनल ऑपरेशन्स. त्यामध्ये आता नवीन कंडिशन्स असू शकतात. ठीक आहे, काय कंडिशन्स असू शकतात, सोशल कंडिशन्स आहे, लीगल अँड इथिकल कंडिशन्स आहे किंवा पॉलिटिकल कंडिशन्स. ओके, तर सोशल कंडिशन्समध्ये काय आहे, द ओव्हर रीडिंग द सोशल कंडिशन्स अफेक्टिंग मल्टीनॅशनल ऑपरेशन्स आर. ओव्हर रीडिंग द सोशल कंडिशन्स अफेक्टिंग मल्टीनॅशनल ऑपरेशन्स. आता त्यामध्ये नंबर 1 काय दिलेलं आहे, पुअरली डेव्हलप्ड द ह्युमन रिसोर्स विच लिमिट अँड ॲबिलिटी टू एम्प्लॉई a local labor productivity. Poor developed human resource which limit and ability to employ the local labor productivity. Number B, needed skills are temporarily important for other countries and vast training programs begin to prepare the local markets. Okay, local cultures not being familiar with advantages, technology or complex organizations. Okay, and D is given the different in work ethics of employees across the culture. वेगवेगळ्या कल्चरचे लोक तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये एम्प्लॉई म्हणून आलेले असतात. ओके, आणि ते प्रत्येकजण तुमच्या ऑर्गनायझेशनल कल्चरमध्ये स्वतःला मॅनेज करत असतात. दॅट इज द सोशियल कंडिशन्स. ओके, त्या ऑर्गनायझेशन कल्चरची सोशियल कंडिशन आहे. नेक्स्ट आहे लीगल अँड इथिकल कंडिशन. legal and ethical conditions. Okay, legal and ethical condition is there.
the overriding legal and ethical conditions affecting the multinational operations. Okay, overriding multinational operations. Number one is given there the differences across the countries in their legal system and especially in their relevant employment laws and business practices. Differences across the countries in their legal system, differences across their legal system and especially in their relevant employment laws and business practices. Differences across the countries in a judicial system regarding the times of dispositions of cases and penalties for a similarly minor effects. Okay, and next differences across the countries in local mores, customers and ethical behavior, the treatment of women and their minorities to prohibit the workplace discriminations. Okay, that is the process of organizational behaviors across the culture. Okay, and second point is political conditions. कधी कधी काय असतात पॉलिटिकल कंडिशन्स सुद्धा असतात. ॲक्च्युली दिस इज द थर्ड पॉईंट इज बिकॉज ऑफ प्रिंटिंग मिस्टेक हिअर इज गोइंग टू सेकंड. ओके, द overriding political conditions affecting the multinational operations are. Okay, number of political conditions also affect in the organizational behavior. होऊ शकतं ना, ऑर्गनायझेशनमध्ये वेगवेगळ्या लोक असतात, वेगवेगळी लोक वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेली असतात, प्रत्येकाचा माइंडसेट हा वेगवेगळा असतो, त्याच्यामुळे पॉलिटिक्स होऊ शकतं. बरेचदा मेन आणि वुमेनमध्ये सुद्धा पॉलिटिक्स होऊ शकतं, बरेचदा डिपार्टमेंट वाईज पॉलिटिक्स होऊ शकतं. ऑर्गनायझेशनमध्ये जर पॉलिटिक्स आलं तर ऑर्गनायझेशनचं कल्चर ऑटोमॅटिकली खराब होतं आणि त्याच्यामुळे काय होते, ऑर्गनायझेशनची कंडिशन चेंज होते आणि ऑर्गनायझेशनच्या डेव्हलपमेंटमध्ये त्याचा परिणाम होऊ शकतो. ओके, नेक्स्ट आहे इकॉनॉमिक कंडिशन्स. इकॉनॉमिक कंडिशन्स काय असतात, स्ट्रॉंग नॅशनलिस्टिक ड्राईव्ह मे बी impelled the local to desire to run their country and their organizations by themselves without interference by the foreign nationals. Foreign managers simply may be welcome. Organized labor in many nations is not an independent force but mostly aim of the authoritarian states in other nations. Labor is sometimes independent but it is a socialistic cross conditions and oriented towards the political actions more than direct negotiation with the organizations. Employers find that the straight trend to be involved in collective bargaining and other practices. Employees lay off the employee transfers affecting the work. ओके, इकॉनॉमिक कंडिशन्स कशा असू शकतात, तर इकॉनॉमिकली कंडिशनसुद्धा असू शकतात. जर ऑर्गनायझेशनची इकॉनॉमिक कंडिशन खराब असेल, ऑर्गनायझेशनमध्ये पेमेंटच येत नसतील, ऑर्गनायझेशनमध्ये अकाउंट ऑर्गनायझेशनचं खराब झालेलं असेल तर अल्टिमेटली त्याचा परिणाम ऑर्गनायझेशनच्या बिहेवियरवर आणि ऑर्गनायझेशनच्या कल्चरवर होऊ शकतो. मॅनेजिंग अँड इंटरनॅशनल वर्कफोर्स. ओके, तुमची वर्कफोर्स कशी आहे, इंटरनॅशनल वर्कफोर्स असू शकते. आता बघा, काही ऑर्गनायझेशनचे हेडक्वार्टर्स आपल्याकडे काही मल्टीनॅशनल कंपन्या आहे, मग त्या मल्टीनॅशनल कंपन्यांच्या टाईमप्रमाणे आपले लोक काम करतात, शिफ्टमध्ये काम करतात, नाईट शिफ्टमध्ये काम करतात. ओके, तर हे सगळे काय आहे की ऑर्गनायझेशनचे कल्चरल पॉईंट आहे. नेक्स्ट आहे इंडिव्हिज्युअल डिफरन्स. आपल्या स्वतःमधले काय इंडिव्हिज्युअल डिफरन्स असू शकतो, इंडिव्हिज्युअलिझम, कलेक्टिव्हिझम, पॉवर डिस्टन्स, त्यानंतर अनसर्टन्टी अवॉइडन्स, मॅसिलिटी अँड फेनिटी, टाईम ऑब्झर्वेशन. हे काय असतात, ऑर्गनायझेशनचे कल्चरल इफेक्ट असू शकतात.
ओके. देन वी कॅन सी द मॉडेल्स अँड अप्रोचेस ऑफ ऑर्गनायझेशनल बिहेवियर. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न मी आधीसुद्धा घेतलेला आहे, पुन्हा एकदा रिपीट करते. तर ऑर्गनायझेशनचे मॉड्यूल्स कुठले कुठले आहेत, तर ऑर्गनायझेशनचे मॉड्यूल्स 5 मॉड्यूल्स तुम्हाला दिलेले आहेत. त्या 5पैकी 5ही मॉड्यूल्स फार महत्त्वाचे आहे. द ऑटोक्रेटिक मॉडेल, कस्टोडियल मॉडेल, सपोर्टिव्ह मॉडेल, कलेजियल मॉडेल अँड सिस्टीम मॉडेल. ओके. तर हे काय ऑर्गनायझेशनचे मॉडेल्स आहे. तसेच ॲप्रोचेस काय आहे, तर क्लासिकल, ह्युमन रिलेशन इन्क्लुडिंग न्यू ह्युमन्स रिलेशन्स, सिस्टमॅटिक, कंटेंजन्सी, डिसिजन मेकिंग, सोशियल ॲक्शन अँड पोस्ट मॉडर्निझम. हे काय आहे ऑर्गनायझेशनल कल्चरचे ॲप्रोचेस आहे, ऑर्गनायझेशनल बिहेवियरचे ॲप्रोचेस आहे. ओके. सो या गोष्टींचासुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत. तर हे मॉडेल्स आणि ॲप्रोचेस आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे. ओके. सो बाय. थँक्यू.